वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। आरोपी बंडू आंदेकर बाबत आयुषच्या आईनं गंभीर आरोप केलाय। तर इथे फक्त आंदेकर नाव चालणार असं मारेकरी म्हणाल्याचं आयुषच्या भावानं सांगितलंय। राजकीय हस्तक्षेप देखील होतो या प्रकरणात असं तुमचं म्हणणं आहे। कोणाचा हस्तक्षेप होतोय नेमका? ते अजितदादा ह्यांचंच नाव सांगून पुढे चाललेत की एका फोनवर त्यांचं काम होतं, त्यांना मोका लागलेला असेल तरी ते 6 महिन्यात किंवा वर्षभरात बाहेर कसे येतात? बंडू आंदेकरांना अजित पवार मदत करतायत असा तुमचा आरोप आहे। तसं नाही म्हणता येणार, पण त्यांचं नाव घेऊन तर सगळं चाललंय असं। अजित पवारांच्या नावाचा चुकीचा उपयोग बंडू आंदेकर करतात। हो, त्यांचं नाव घेऊन तर सगळं चाललंय। जेव्हा आम्ही उतरलो आणि आणि तो बोलला की तू उतर, मला गाडी लावून दे। तर मी जसं उतरलो तसं तिथून 2 पोरं पळत आले। त्यांचं नाव अमन पठाण आणि यश पाटील। तर ते येऊन त्या मागं थांबलेले थोडं डिस्टन्सवरती, आणि तो जसं मोडला ना तसं त्यांनी फायरिंग सुरू केली। ते जेव्हा निघाले तेव्हा तर त्यांच्यातला तो यश पाटील बोलला की नाही काय, इथं फक्त कृष्ण आंदेकर आणि बंडू आंदेकर चालणार, आणि जेव्हा आमच्या मध्ये येणार तर आम्ही असंच गेम करणार।